रोहिणी तडवळकर यांनी शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसातच नवीन शहर कार्यकारिणी जाहीर केली। पण शहर कार्यकारिणीमध्ये सन्मानाची पदे मिळाली नसल्याचे कारण पुढे करत क्रियाशील सदस्यांनी नव्या कार्यकारिणीतील आपल्या पदाचे राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले। शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या भाजपातील कार्यकर्त्यांमध्ये संवादाचा अभाव निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांनी सलग 3 दिवस सामुदायिक पद्धतीने राजीनामे देत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यात खास करून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश क्रियाशील सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले। मग काय, भारतीय जनता पार्टीत या राजीनामा सत्राची चांगलीच चर्चा रंगू लागली। कधी नव्हे इतका मोठा बॅड पॅच पक्षांतर्गत निर्माण झाल्याने पक्षांच्या वरिष्ठांचा एक गट नाराजी व्यक्त करू लागला। पण तो बॅड पॅच कोणीतरी थांबवला पाहिजे, अध्यक्ष म्हणून तडवळकर यांनी जबाबदारी घेतली पाहिजे असाही सूर पक्षांतर्गत आळवला जात असताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, कार्यकारिणी जाहीर करण्याअगोदर मी शहरातील 3ही आमदारांना नव्या कार्यकारिणीत घेण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची नावे कळवावीत असे लेखी कळवले होते। तरी देखील शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी नव्या कार्यकारिणीसाठी कोणत्याच कार्यकर्त्यांची नावे दिली नाहीत। तरी पण आम्ही मनाचा मोठेपणा दाखवत कार्यकारिणीत काही कार्यकर्त्यांना समाविष्ट केले। अशा कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे अशी माहिती शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी दिली। सर्व आमदार शहरातले 3ही आमदारांना मी स्वतः अध्यक्ष म्हणून त्यांच्या विभागातल्या पदाधिकारी त्यांना वाटतात की शहरावरती हे पदाधिकारी व्हावे, अशा प्रकारच्या पदाधिकाऱ्यांची आम्हाला लेखी यादी कळवावी असं आम्ही कळवलेलं असताना पक्षाकडून आपले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या विभागातली यादी आम्हाला पाठवली। त्याप्रमाणे त्यांच्या विभागातल्या कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे। परंतु माननीय आमदार विजय देशमुख यांच्याकडे पत्र देऊन सुद्धा त्यांनी आपल्या विभागातल्या कार्यकर्त्यांची यादी आमच्याकडे पाठवलेली नव्हती। तरीही त्यांच्या विभागातले जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, जे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीला मानतात आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य करतात, त्या सगळ्यांना आपल्या यादीमध्ये कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश केलेला होता। राज्य कार्यकारिणीने राजीनाम्याला इतके महत्त्व दिले नाही। मोठ्या पक्षात अशा घटना होत असतात, फारसे लक्ष देण्याची गरज नाही असे म्हणत अध्यक्ष म्हणून आपण संघटन अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा। पडद्यामागील राजकारण आम्हालाही समजतं असं म्हणत राज्य कार्यकारिणीनेच बड्या नेत्यांनी अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना अधिकची ताकद देण्याचे संकेत दिले। मग काय, सामुदायिक पद्धतीने राजीनामा देणाऱ्यांचे चांगलेच धासावले। आता कोण आमचा वाली? पालिका निवडणुकीपूर्वी आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही, या राजीनाम्याची कोणती आणि कशी किंमत मोजावी लागेल यावर कार्यकर्ता विचार करत असतानाच आता शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षात सक्रिय व्हावे असे आवाहन केले आहे। या राजीनामा सत्राचं जे चालू आहे त्याबद्दल आम्ही प्रदेशाकडे कळवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रदेशाचे मान्यवर इथे येऊन त्याप्रमाणे विचारणा करतील आणि त्यामध्ये काय निर्णय होईल तो आपल्याला कळवला जाईल। त्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, मला तर त्या गोष्टीचं खरं दुःख वाटतंय की सगळेजण भारतीय जनता पार्टीचंच काम करतोय आपण आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये अशा प्रकारची नाराजी असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। शेवटी कसं आहे, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत, त्यामध्ये विजय करायचा आहे, तर सगळ्या कार्यकर्त्यांचा साथ असणं गरजेचं आहे। परंतु हे सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारे कधीही विचार केलेला नाही की कार्यकर्त्यांना न्याय देऊ नये। परंतु न्याय दिलेला असताना पण आपण या बाबतीमध्ये पुनर्विचार करावा असं आपल्या माध्यमातून मी त्या कार्यकर्त्यांना आवाहन करते की पुन्हा एकदा या राजीनाम्याचा आपण पुनर्विचार करावा आणि भारतीय जनता पार्टीबरोबर आपण जोडले जाऊ।